देवेंद्र फडणवीस जी या मंचावर उपस्थित, ज्यांची संघटनेमध्ये बुलेट ट्रेनच्या वेगाने प्रवास करणारे आपले आदरणीय अध्यक्ष बावनकुळेजी, नुकतंच इथं आपल्या सर्वांना शुभकामना देण्यासाठी उपस्थित माजी गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहिरजी, खासदार रामदास तडसजी, आमदार संदीप धुर्वेजी, आमदार संजीव रेड्डी जी, आमदार अशोक उईके जी, श्री आशीष देशमुख जी, खरं तर मी मंचावर देवेंद्रजीच्या नंतर आल्याने अतिशय वेगाने इथं उपस्थित झालो। मागे मंचावर कोण बसले आहे हे बघता आलं नाही, पण तरीही या मंचावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय गटाचे सर्व कर्णधार, कप्तान, नेते, पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी, जर चुकून मी एखाद्याचं नाव घेतलं नसेल तर कृपया पाय आपटू नका। तुम्ही जर पाय आपटले तर निवडणुकीमध्ये आपटण्याची शक्यता निर्माण होईल। या आशीर्वाद सभेला उपस्थित माझ्या सर्व देशभक्त बांधवांनो, महायुतीच्या कार्यकर्ता बंधू भगिनींनो व माझ्या सर्व जातीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भारत मातेच्या सुपुत्रांनो, मी सर्वप्रथम माझ्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने श्री देवेंद्रजी व श्री बावनकुळेंना मनापासून धन्यवाद देईल। कारण मी तर महाकाली देवीचा आशीर्वाद घेऊन आलो आहे, पण ज्यांच्या नावामध्येच देव या शब्दापासून नाव सुरू होतं ते स्वतः जर सदिच्छा द्यायला आले असतील तर दुनिया की कोई ताकत जनता के विजय को रोक नहीं सकती। काल मी पोहरा देवी मध्ये होतो, मां जगदंबाचा आशीर्वाद घेतला। बंजारा समाजाचीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धात नेहमी ओठामध्ये मां जगदंबेचं नाव यायचं। मां जगदंब म्हटल्यावर अशी तलवार चालायची की तलवार दिसत नव्हती, आक्रमणकारांची मुंडके मात्र कापताना दिसायची। मां जगदंबेचा आशीर्वाद घेऊन तर मी काल इथं पोहोचलो, पण मां जगदंबेचे एक असे भक्त की जे नेहमी मला सांगतात की भाऊ तुम्ही मां जगदंबेच्या मंदिराला विकासासाठी निधी दिला, मी आयुष्यामध्ये कधीच हे विसरू शकत नाही। हे डोळ्यात पाणी आणून मां जगदंबेचे भक्त श्री चंद्रशेखर बावनकुळे ही इथं आले। मी जेव्हा महाकालीचा आशीर्वाद घेऊन येत होतो, आमचे शिवसेनेचे मित्र मनापासून हृदयापासून रॅली काढत जेव्हा आले, खरं तर त्यांना माहिती नव्हतं की मी त्यांच्या गाड्यांच्या, त्यांच्या स्कूटर रॅलीच्या बाजूनी जात आहो। पण मला आनंद झाला की आमचे शिवसेनेचे मित्र 100% साऊंड मध्ये महायुतीच्या आणि माझ्या विजयाच्या घोषणा करत होते। तेव्हा मला विश्वास झाला की इथं माझ्या महायुतीचा कोणताही कार्यकर्ता हा कृत्रिम प्रेम करत नाही, हा नैसर्गिक प्रेम घेऊन अब की बार 400 पार हा भाव घेऊन काम करतोय। मी राष्ट्रवादीच्या मित्रांना धन्यवाद दे की आमचे राष्ट्रवादीचे नेते मंत्री रोज मला फोन करतात आणि जसं काही राष्ट्रवादीचा उमेदवार उभा आहे या भावनेने मग टिप्स देतात कि भाऊ यहाँ पे ध्यान देना है, भाऊ इसको फोन करना है, ये व्यक्ति पे नजर रखना है। तेव्हा मला मनात एकच विचार येतो की ही निवडणूक माझी नाही, ही निवडणूक बंधू भगिनींनो तुमची आहे। विजय झाला तर याच मंचावरून मी अनेकदा सांगितलंय, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही। अरे जी